आहे ना माझी पण वातावरण बघून चहा पिण्याची इच्छा झाली। हाय हॅलो सर्वांना, शुभ दुपार। चला दुपारची वेळ झालेली आहे। व्हिडिओला पण दुपारी सुरुवात केली आणि आजचा व्हिडिओ पण तुम्हाला दुपारी येतोय, म्हणजे उशिराच येतोय रोजच्या प्रमाणे। तर चला आता इथे मी बटाटे उकडवले। आज ना मी डोसे बनवणार आहे आणि डोस्यासाठी मी रात्री तांदूळ आणि उडदाची थोडीशी डाळ भिजत टाकलेली होती पातेल्यामध्ये आणि बटाटे थोडेसे उकडून घेतले। मुलं बोलली की बटाट्याची भाजी बनव सुकी, डोस्यासोबत छान लागते। बटाट्याची भाजी मी नेहमी करते ना पिवळ्या रंगाची सुकी, तर मी तशीच बनवणार आहे एकदम सिंपल पद्धतीमध्ये आणि मुलांना पण तशीच आवडते। लहान मुलं असो किंवा मोठी मुलं असो, रोज भाजीपोळी खायचं म्हटलं ना तर मुलं कंटाळा करतात। आणि राहुलचं तर डाएट वेगळाच असतो, तो त्याच्या आवडीचं जर काही बनवलं तर तो हमखास खातो। आणि तांदळाचे हे प्लेन डोसे किंवा तिखट उत्तप्पे हे त्याला फार आवडतं, म्हणून म्हटलं चला आता इथे मी रात्री अंदाजेच तांदूळ टाकले होते, अर्धा किलोच्या वरती असेल जवळपास, आणि थोडीशी उडदाची डाळ होती माझ्याकडे तीच टाकली, बाकी दुसऱ्या डाळी काही टाकल्या नाही मी। बाहेर वातावरण इतकं छान होतं ना, आजकाल वातावरण असं मस्त ढगाळ वातावरण होतं आणि मला फार आवडतं असं वातावरण। म्हणजे खूप जास्त कडक ऊन असलं ना तर मग खूप गरमी वाढते आणि काम करायला पण कंटाळा येतो, सुस्ती येते, आळस येतो। त्यामुळे मला अशा वातावरणामध्ये असं होतं की किती काम करू मी। तर चला आता बटाटे मस्त असे कापून घेतले, बारीक बारीक फोडी करून घेतल्या आणि बटाट्याची भाजीसाठी जी काही तयारी करायची आहे ती तयारी काढून घेते। तर हिरवी मिरची, कांदा, लसूण, कढीपत्ता सर्व काही काढून बारीक करून घेते। कोणती पण भाजी करायची असली किंवा तुम्हाला स्वयंपाक करायचा असला ना, झटपट स्वयंपाक होण्यासाठी छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला देते। आधी तर आपल्याला जी भाजी करायची ना त्याची सर्व पूर्वतयारी करून घ्यायची। म्हणजे तुम्ही 2 भाज्या करा किंवा 3 भाज्या करा, आधी 1-1.5 तास तुम्ही तयारीला दिला ना तरी काही हरकत नाही। कारण भाजी वगैरे करताना तयारी करायचं म्हटलं तर फार कंटाळा येतो, त्यामुळे आधीच तयारी करून ठेवलेली बरी। पटापट तयारी झाली म्हणजे भाज्या पण पटापट होतात आणि एका वेळेला जर तुमच्याकडे 2-3 शेगडी असेल तर मग तर पटकन स्वयंपाक होतो। जे नवशिके असतात किंवा नवविवाहित मुली असतात, ज्यांना नवीनच संसार अंगाशी येतो, अशा मुलींसाठी तर बारीक बारीक टिप्स खरंच उपयोगी येतात। आणि बऱ्याच ताई मुली मला म्हणत असतात की ताई तुमच्या व्हिडिओमधून भरपूर काही शिकण्यासारखं असतं। तर चला आम्ही मागच्या हप्त्यामध्ये ना माझी ॲनिव्हर्सरी होती लग्नाची, तर आम्ही काही तो व्हिडिओ केलाच नाही। म्हणजे बऱ्याच ताईंना असं वाटलं असेल की सुवर्णाताईंनी ॲनिव्हर्सरीचा व्हिडिओ का शेअर केला नाही, तर खरं सांगते ॲनिव्हर्सरी केलीच नाही मी, कारण मला मूडच नव्हता। सध्याचं वातावरण थोडंसं वेगळंच, त्यामुळे मग ॲनिव्हर्सरी म्हणजे काय केक आणणार, तो कापणार आणि खाणार, त्यात काही मजा नाही किंवा कुठे बाहेर जाण्यातही मजा नाही। त्यामुळे म्हटलं जाऊ द्या, ह्यावर्षी ॲनिव्हर्सरी वगैरे सेलिब्रेशन काही करायचंच नाही। आणि त्या दिवशी ना पूजाला अचानक बाहेर जावं लागलं, नाहीतर ती आमच्यासाठी केक वगैरे तर हे आणतेच, काहीतरी करतेच, पण मग मलाही मूड नव्हता त्या दिवशी। आणि सारखा केक आणून कापणं खाणं तेही चांगलं नाही, तर भाजीपोळीच केली मी साधी मिस्टरांच्या आवडीची आणि आम्ही जेवण करून घेतलं। बाकी मग म्हटलं चला आता ॲनिव्हर्सरीचं आपल्याला काही एवढं करायचं नव्हतंच। आणि त्यानंतर अजून एका ताईंची कमेंट आहे मला की नर्मदेश्वराचं महादेवांचं लिंग मी कुठून घेतलं, तर मी मागे ट्रिपला गेली होती ना, तर ते व्हिडिओ आहे बघा माझे, तर ज्या पण ताईंना पाहिजे असेल त्यांनी ते व्हिडिओ बघा। आणि मी ओंकारेश्वरला गेलेली होती, 12 ज्योतिर्लिंगापैकी ते महादेवांचं एक लिंग आहे तिथे ओंकारेश्वर। तर ब्रिज आहे खूप मोठा आणि खूप सुंदर असं निसर्गमय रम्य वातावरण आहे। तर ज्या पण ताईंनी बघितलं नसेल नक्की जाऊन बघा, खूप मस्त वाटतं तिथं गेल्यानंतर। महादेवांचं मंदिर जिथे जिथे आहे तिथे तिथे आपल्याला नदी बघायला मिळते। तर ओंकारेश्वरला पण आहे ना नर्मदाचं खूप भव्य असं मोठं पात्र आहे आणि तिथे लोक तीर्थस्नान करायला जातात। तर त्या नदीच्या पात्रामध्ये खूप मोठे मोठे दगड आहे, जे असे एकदम गोलमटोल दगड असतात ना बघा, गोल गोल तसे दगड आहे, म्हणजे शिवलिंगाचा आकार असतो ना तशा प्रकारे। तर त्या दगडांपासून नर्मदेश्वर लिंग तिथे मशीनद्वारे तयार करतात त्या गावामध्येच। तर खूप ठिकाणी शॉप आहे आणि तिथे लहान मोठे सर्वच आकाराचे तुम्हाला नर्मदेश्वर बघायला मिळतील। आणि ते घरी आणल्यानंतर त्यांचा अभिषेक वगैरे काही करावा लागत नाही, कारण नर्मदेश्वरांना असंही घरी तुम्ही आणला आणि पूजा केली साधी भोळी तरी पण ती पावते। आणि आपल्या घरामध्ये नर्मदेश्वराचं लिंग जर ठेवलं तर अकाली मृत्यू येत नाही,
इतकं त्याचं शास्त्र आहे आणि रोजची पूजा केली तर आपल्याला देव सर्वच सुख समाधान देतो. तर चला, म्हणून मग मी ते आणलेलं होतं. माझ्या आईने आणलं, बहिणींनी आणलं, मी पण आणलं, सर्वांच्या घरात आहे. तर चला, तुम्हाला माहिती मिळाली तर तुम्ही नक्की गेला तर घेऊन या. आणि ते देवघरात ठेवलं तरीही चालतं, तुम्ही गार्डनमध्ये कुंडीमध्ये ठेवा तरीही चालतं. रोजची पूजा करा, साधी भोळी पूजा केली तरी महादेवांना पावते, कारण महादेव आहेच भोळा. चला, तर इथं मी तेलामध्ये आता काय काय टाकलं सर्व काही तुम्ही बघितलं. कांदा हलकासा गुलाबी रंगावर परतेपर्यंत बारीक गॅस केलेला होता मी. एका वेळेला मग मी 2-3 कामं उरकून घेते, त्यामुळे मग मला जास्त काही स्वयंपाक करायला वेळ लागत नाही. बटाट्याचे काप पण आता इथे मी त्यामध्ये टाकते कढईमध्ये आणि आता हे छान असं एकजीव करून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकते. कोथिंबीर असली तर कोथिंबीर बारीक कापून टाका वरतून. एकदम मस्त अशी बटाट्याची भाजी होते. मुलांच्या टिफिनला देऊ शकता तुम्ही. आणि आम्ही ना डाळ भात केल्यानंतर तोंडी लावण्यासाठी ना मला ही भाजी खूप आवडते बटाट्याची. कधी कधी अशी पण भाजी मी बनवते. उठला तू, उठलं माझं पिल्लू आणि एकटंच खेळत. एवढं गुणाचं झालं का तू? तुला अटकून दिलो, झोलीत अटकून दिलं बालाला आणि एवढं गोड गोड खेळतंय सोनं पिल्लू माझं. असं केलं तर तुला कोणी घेत नाही. अरे 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 काय चालू आहे? व्यायाम चालू आहे का तुझा? व्यायाम करतोय का तू? उठायचं तुला, उठायचं. थांब थांब, उठायचं माझ्या सोनाला, थांब. गो बया, अरे बापले. अरे बापले, नव झाली बालाची. किती गोड बाल आहे, किती गुणाचं आहे. हां, तर इथं सर्व काही डाळ तांदूळ माझं वाटून झालेलं होतं. एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे मी. आणि थोडंसं घट्ट असतं ना पीठ, तर मग अजून यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं. तर मी तांदूळ घेताना आहे ना, जुना तांदूळ असतो ना तोच घ्यायचा. भले तुम्ही रेशनचा तांदूळ घ्या, नवीन तांदूळ नाही घ्यायचा. किंवा मग इंद्रायणी तांदूळ असतो तो पण नाही घ्यायचा. कोळपी, कोलम, 1008 हे जातीचे तांदूळ तुम्ही वापरा. म्हणजे मोकळा होणारा भात असतो ना त्याचे तांदूळ वापरा, म्हणजे डोसे ना तुम्हाला कुरकुरीत पाहिजे असेल तर. हाय, हॅलो, नमस्कार. मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा, आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. चला, दुपारची वेळ आहे. सकाळी आमचा नाश्ता झालेला होता. जवळपास आता दुपारचे 2 वाजले. तर मुलं पण बोलली की दुपारी कर मग मी डोसे आणि चटणी, म्हणून मग मी आता सर्व काही तयारी करून घेतली आणि पॅन ठेवलेला आहे शेगडीवरती. आता इथे मी मस्त छान असे डोसे बनवून घेते. चला, तर मी फर्मेंट काही केलेलं नाही आहे पीठ, असंच रात्री भिजत टाकलं आणि सकाळी आता दुपारी दळून घेतलं. तर लगेच इन्स्टंट असे आपले उत्तप्पे, डोसे, पराठे काही पण म्हणू शकतो आपण, ते करते. खूप जास्त घट्ट केलं नाही मी, थोडंसं पातळच आहे. सुरुवातीला एक छोटाच करते, कारण पहिला डोसा आहे ना थोडासा पॅनला चिटकतो. एकदा तो चांगला रुळला की मग चिटकणार नाही डोसे, त्यामुळे हा नॉर्मल मी छोटा बनवला. तर छान असा पटकन निघाला, अजिबात चिटकला वगैरे नाही. मी सुरुवातीला मुद्दाम एक छोटा करते, मग नंतर बाकीचे आपण फटाफट मस्त मोठे करून घेऊ. तर मी स्टँड वरती नेला तर वरतीच राहिला, तर हातामध्ये घेऊनच आता तुम्हाला थोडंफार शूट करून दाखवते. तर चला, मस्त गरम गरम डोसे आणि बटाटा चटणी रेडी आहे. आता गरम गरम खायला छान वाटतात ते, गार झाल्यावर थंड झाल्यावर इतके चांगले लागत नाही. आणि कुरकुरीत जर डोसा बनवायचा असला तर मग यामध्ये मग मी या बॅटरमध्ये मी चना डाळ घालत असते, अजून मेथीदाणा घालते, त्यामुळे अजून छान मस्त कुरकुरीत होतात. आणि ते पीठ पण आहे ना थोडंसं असं फर्मेंट झालं की छान होतात. पण आता हे मी इन्स्टंट असे तांदूळ आणि डाळ दळली आहे,
आणि लगेच करते, त्यामुळे हे इतके असे कुरकुरीत नाही बनणार, थोडेसे हलके नरम बनतील, पण चटणीसोबत असे छान लागतात खायला. बऱ्याच ताईंना आहे ना डोसे करताना आहे ना असे कुरकुरीत बनत नाही. माझं पण असंच व्हायचं, पण आपल्या यूट्यूब फॅमिलीतल्या एक आजी आहे, तर त्या नेहमी माझ्या रेसिपी बघतात आणि एक वेळेस त्यांनी मला सांगितलं, कॉल करून सांगितलं की सुवर्णा तू खूप छान रेसिपी बनवते, फक्त तुला आहे ना कुरकुरीत असा डोसा काही जमत नाही. तर मी पण बोलली की हो आजी, मला कुरकुरीत डोसा जमत नाही, मी खूप ट्राय करते, पण माझ्याकडून काय बिघाड होतो तेच कळत नाही मला. म्हणून मग त्यांनी मला आहे ना एक छोटीशी ट्रिक दिली, जी की मी तुम्हाला आज सांगते. याआधी पण मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर हा दुसरा डोसा बघा तुम्ही, एकदम पातळ केलेला आहे मी, आणि त्याला फर्मेट नाही केलं मी ते पीठ, तरी पण खूप छान मस्त जाळी पडली होती, आणि डोसा बघा तुम्ही आपोआप पॅनपासून सुटायला लागलेला आहे. तर यामध्ये मेथी दाणा नाही, चना डाळ पण नाही, पण तरी पण छान डोसा व्हायला लागला माझा, म्हणजे परफेक्ट मला तांदळाचा डोसा जमतो आणि जमायला लागलेला आहे. तर त्या आजी मला बोलल्या होत्या की डाळ तांदूळ भिजत टाकताना असं असं प्रमाण घे, डाळ त्यामध्ये चना डाळ आणि मेथी दाणा टाक भिजवताना, आणि ते रात्रभर ते पीठ असं थोडंसं फर्मेंट करून ठेव आणि दुसऱ्या दिवशी मस्त असे डोसे बनव. पण हे पीठ आहे ना मी अगदी सहज लगेच डाळ तांदूळ वाटले, म्हणजे रात्री भिजत टाकले, सकाळी आता दुपारच्या वेळेला ते असे मस्त मिक्सरमध्ये वाटले, आणि हे बघा एकदम छान असा पळीने ना पातळ केलेला आहे मी, एकदम असा आपण कागदी म्हणतो ना कागदासारखा एकदम पातळ तसा सुद्धा बनवू शकते मी, एवढा पातळ होतो. आता यावरती अगदी कडेकडेने थोडंसं ब्रशने तेल लावून घेतलं, आणि पॅन आहे ना जेव्हा खूप जास्त तापलेला असतो ना, त्या तापलेल्या पॅनवरती पाणी टाकायचं, थंडगार पाणी टाकायचं. ते पाण्याचे थेंब असे मोतीसारखे होतात बघा, म्हणजे त्याचं तापमान कमी करायचं, मग तुम्हाला तो डोसा एकदम पातळ आणि कुरकुरीत बनेल. तर राहुलला तर फार आवडतात डोसे, तो बोलला की मम्मी हॉटेलपेक्षाही एक नंबर झालेले, खूप मस्त लागत आहे. तरी मी त्यामध्ये चना डाळ टाकली नाही, चना डाळ टाकली असती तर अजून पण त्याची टेस्ट थोडी वाढली असती, म्हणजे त्याला अजून पण छान असा रंगही आला असता आणि टेस्टला पण चांगले लागले असते. पण असे सुद्धा खूप मस्त झाले. तर मी काय केलं, बाजूला तवा ठेवला, कारण मला फटाफट बनवायचे होते, म्हणून मी बाजूच्या तव्यावरती डोसा टाकून तो शेकवते आणि इकडे दुसरा बनवते, जेणेकरून दोन्ही गॅस चालू राहतील माझे आणि दोन्ही ठिकाणी डोसे पटकन होतील. कारण मुलांना कसं आहे, डोसा दिला की लगेच पटापट तो संपतो, आणि एकीकडे करायचे एकीकडे खायचे, तेव्हाच त्याची मजा येते. आणि डोसा करायला आहे ना थोडा वेळ लागतो, कारण खूप मोठ्या गॅसवरती हाय फ्लेमवरती डोसा बनत नाही. आपल्याला मंद गॅसवरती आधी तो टाकायचा असतो. पाणी शिंपडले मी आता पॅनवरती, म्हणजे तापमान कमी केलं आहे पॅनचं. त्यानंतर त्यावरती मग पळीने पीठ टाकायचं आणि छान असा तो पातळ पसरवून घ्यायचा, आणि नंतर मध्यम गॅसवरती तो डोसा जवळपास आपल्याला 3 ते 4 मिनटं भाजून घ्यायचा, असा गोल्डन रंग येईपर्यंत. मग तो आपल्याला पलटी नाही करायचा, पलटी केला तर मग कुरकुरीतपणा येणार नाही. त्यामुळे एकच साईड डोस्याची फक्त शेकवून घ्यायची, त्यामुळे तुमचे डोसे अगदी हॉटेलसारखे एकदम छान असे कुरकुरीत बनतील. चला तर आता मस्त सर्व काही डोसे झाले. लाडू लाडू, तुझे नाव लाडू आहे? तुझे लाडू नाव आहे का? मामा काय करतो? पाणी पितो. मामा भूर चालला, भूर. तुला भूर जायचं? मामा भूर चालला, जायचं तुला भूर. रात्रीचे 8:30 वाजले होते. मी आत्ताच बाहेरून घरी आली, आणि लाडू मस्त वॉकरमध्ये खेळत होता. त्याला वॉकरमध्ये टाकलं की तो दरवाजाकडे येतो आणि पडायची भीती वाटते, त्यामुळे दरवाजा पण आम्हाला लावून घ्यावा लागतो. आणि यामध्ये तो इतका फिरतो ना, घरभर फिरतो, त्याला अजिबात घर पुरत नाही आणि काही पण वस्तू ओढून घेतो. त्यामुळे ना त्याच्यावर फार लक्ष ठेवावं लागतं. तर मी पायाने वॉकर लावून धरली, जेणेकरून तो पुढे जाणार नाही. आणि मी गेली होती पार्लरमध्ये, तर मला वेळच मिळत नाही. आज कसा तरी वेळ काढला आणि गेली आयब्रोज करायला. तर आयब्रोज माझ्या खूप छान केल्या त्या ताईंनी, आणि चेहरा थोडा खराबच झालेला आहे सध्या, तर बघू आता चेहऱ्याला काहीतरी करणार आहे मी. आणि इथे मी ना मस्त असं बॅटर बनवलं परत उत्तप्पे करण्यासाठी, कारण जे डोस्याचं पीठ उरलेलं होतं ना, त्यामध्ये मस्त बारीक कापलेला कांदा, टोमॅटो, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट, जिरं, हळद असं सर्व काही टाकलं.
खूप छान मस्त असे उत्तप्पे लागतात. तर राहुलला खायचे होते, उरलेल्या पिठाचे मी त्याला बनवून दिले मस्त असे आणि त्याने मग ते खाल्ले. त्याला असे पण खूप आवडतात, दह्यासोबत तो खातो. स्वयंपाक सर्व झालेला होता. मस्त आज झिरकं भात बनवला आणि नागलीचे पापड तळले आणि माझ्यासाठी मस्त ह्या शेवग्याच्या शेंगा बॉईल करून मसाल्यात आणि मिठात अशा थोड्याशा परतवून घेतल्या आणि खाल्ल्या. त्यानंतर झोपून घेतलं. आता मी दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ शेअर करते. तर सकाळी सकाळी वातावरण खूप छान फ्रेश होतं, एकदम छान असं ढगाळ झालेलं होतं. मला फार आवडतं असं बघायला. त्यानंतर म्हटलं चला आता मस्त चहा ठेवू. मधून मधून कोवळं ऊन पण पडत होतं. गॅसवरतीच माझं ऊन पडतं, ओट्यावरती चांगलं असतं असं. किचनमध्ये घरामध्ये सूर्यप्रकाश पडल्यानंतर आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी खूप वाढते. त्यामुळे सूर्यप्रकाश नेहमी आपल्या घरात पडलाच पाहिजे. तर मिस्टरांना चहा बनवायचा होता, तर म्हटलं चला आज उपवास आहे, सोमवार आहे, तर थोडासा आपणही घ्यावा. नाहीतर मी रोज दूधच घेते, पण आज दूध न घेता म्हटलं अर्धा कप मस्त चहा घेऊ. आलं टाकून मस्त चहा बनवते आता. तर ही चहा पावडर आमची उमिया टी खूप छान लागते ही, तर बऱ्याच त्यांनी आमच्याकडून घेतलेली ही ऑनलाईन. तर इथे मस्त चहा बनवला. हाय हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मस्त सकाळ झालेली आहे. सकाळी सकाळी ना वातावरण असं मस्त ढगाळ झालेलं होतं. आता पुन्हा थोडंसं कोवळं कोवळं ऊन आलेलं आहे आणि मी शेगडीवरती इथे चहा बनवते. आज आहे ना माझी पण वातावरण बघून चहा पिण्याची इच्छा झाली. तसंही आज सोमवार आहे, उपवास आहे, तर म्हटलं चला अर्धा कप मस्त चहा घेते. आणि आज सोमवार असल्यामुळे मग साबुदाणा भिजत टाकलेला आहे. पूजाला पण उपवास असतो आणि मिस्टरांना पण असतो त्यांच्यासाठी. आणि मी आता जाणार आहे मार्केटमध्ये. 9:30 वाजले. घरातली सर्व काही साफसफाई आवरली. मांजर आली का? एकदा तिला दूध देते, नाही तर ती आवाजच करत राहील. गरम आहे, गरम थांब. अजिबात दम नाही तुला. हां हे थोडंसं कोमट झाले. रोज येतीच ती, सकाळी दुपारी संध्याकाळी 2-3 वेळा येते. तर चला आता मी चहा घेते आणि मार्केटमध्ये जायचे. काल खूप सारे लाडू बनवले आम्ही, कारण लाडूच्या ऑर्डर पण भरपूर आलेल्या आहेत. आता वातावरण चेंज झालेलं आहे, पावसाळ्यासारखं झालेलं आहे. म्हणजे जून महिन्यापासून पावसाला सुरुवातच होते. अजून तर आमच्याकडे काही एवढा पाऊस नाही आहे, पण काही ठिकाणी पडत पण असेल पाऊस. तर म्हटलं चला आता इथून पुढे आपल्या लाडूच्या ऑर्डर भरपूर येतील. आणि आता आज पण आम्हाला लाडू बनवायचे. तर मला काही किराणा म्हणजे ड्रायफ्रूट, सुकामेवा, खारीक, खोबरं सर्व काही आणायचं आहे. तर मी आता जाणार आहे मार्केटमध्ये. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघा. चला मिस्टरांना पण चहा दिला आणि आता मी पण चहा घेते. त्यानंतर मग आम्ही दोघे पण आता चाललो आहे मार्केटमध्ये. तर मी ज्या शॉपमध्ये जात असते ना सुकामेवा आणायला, मसाल्यांचे खडे मसाले वगैरे सर्व काही मी त्या शॉपमधूनच घेते. सिन्नरमध्येच शिवाजी चौक म्हणून एरिया आहे, तर तिथेच हे कोकणी बंधूचं शॉप. तर इथं सुकामेवा आणि खडे मसाले चांगले उत्तम क्वालिटीचे मिळतात. म्हणजे तुम्हाला जशी क्वालिटी पाहिजे तसे मिळतात. पण मी सर्व काही चांगल्याच क्वालिटीचा माल उचलत असते त्यांच्याकडून. खोबऱ्याच्या वाट्या मला अशा काळ्या पाठीच्या आवडतात, लालसर खोबरं मी घेत नाही. तर त्यांना मी बोलली की मला अशा काळ्या पाठीच्या वाट्या द्या. तर मग मी ते खोबरं वगैरे सर्व काही चेक करण्यासाठी आलेली आहे, कारण जास्त ड्रायफ्रूट वगैरे मला घ्यायचं होतं. मग खारकेमध्ये किती प्रकार, खजूरमध्ये किती प्रकार, ते सर्व काही बघूनच घ्यावं लागतं. तर मी लाडूसाठी ही सीडलेस खजूर वापरत असते, भक्ती कंपनीची. बऱ्याच ताई मला विचारतात ना, म्हणून मग मी तुम्हाला दाखवते. आणि असे पॅकिंगमध्ये ना ड्रायफ्रूट असतात 5-5 किलो. तर हेच मी घेत असते. अक्रोडसुद्धा एकदम उत्तम क्वालिटीचे असतात. म्हणजे आपण जे पण ड्रायफ्रूट लाडूमध्ये वापरतो किंवा खडे मसाले मी मसाल्यांमध्ये वापरते, ते एकदम चांगल्या क्वालिटीचे घेतात. आता प्रत्येक ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी लाडू बनवले जातात, पण त्यामध्ये कोणत्या क्वालिटीचे ड्रायफ्रूट वापरले जातात, कसं बनवतात, आपल्याला ते माहीत नसतं. पण मी तुम्हाला सर्व काही माझ्या व्हिडिओमधून दाखवते. आता मखाण्यामध्ये सुद्धा आहे ना ओरिजिनल डुप्लिकेट असे मखाने येतात. तर मी जे चांगल्यातले आहे ना, जे महाग असतात तेच वापरते. म्हणजे आपली जी टेस्ट आहे ना ती बदलली नाही पाहिजे. तिथे 2 रुपये वाढवा गेले तरीही चालेल, समोरच्याला परवडलं तर घेईल, नाही परवडलं तर नाही घेणार. पण क्वालिटी आपली 1 नंबर असते. खारीक खोबऱ्याचा चुरा आता इथून चक्कीमधून बनवून आणला आम्ही.
खोबरं खारका आदल्या दिवशी मी फोडल्या होत्या ना, तुम्हाला दाखवल्या. आणि त्यानंतर मग फराळ वगैरे केला, साबुदाणा परतला, आम्ही फराळ वगैरे केला आणि आता लाडू बनवायला घेतलेले. तर हे खारीक खोबऱ्याचे लाडू बनवून झालेले आहे. त्यानंतर मला मेथीचे लाडू बनवायचे होते. तर खारीक खोबऱ्यामध्ये मेथी नसते, बाकी सर्व असतं, डिंक, गूळ, बाकी खारीक खोबऱ्याचा चुरा, त्यानंतर ड्रायफ्रूट असतात आणि यामध्ये आपण मेथी टाकलेली आहे. तर मेथीचे लाडू माझे अजिबात कडवट होत नाही आणि मेथी पण भरपूर असते, तर खूप टेस्टी लागतात मेथीचे लाडू. बऱ्याच ताईंनी घेतलेले. तुम्हाला अजूनही लाडूंची ऑर्डर द्यायची असेल तर इथे स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावरती तुम्ही ऑर्डर देऊ शकता. चला आता व्हिडिओ इथेच संपवते. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.